नमस्कार मंडळी. घरच्या घरी उपलब्ध असणाऱ्या अगदी मोजक्या साहित्यात कोणत्याही कलरचा वापर न करता ही पौष्टिक आणि आकर्षक बर्फी कशी बनवायची हे आज आपण अगदी सविस्तर पाहणार आहोत. बीट बर्फी करण्यासाठी बीट स्वच्छ धुवून देठ काढून घेऊ. बीट किसण्यासाठी त्याची साले काढून घेऊ. अशी पूर्ण साले काढून घेतली. किसण्यासाठी असा कट करून घेतला. आता किसून घेऊ. अशा 2 वाट्या भरून किस घेतली. बीट बर्फी तयार करण्यासाठी लागणारे साहित्य: 2 वाट्या किसलेले बीट, अर्धी वाटी खोबरे, 2-3 चमचे तूप, सजावटीसाठी पांढरे तीळ, 1 वाटी साखर, अर्धी वाटी दूध. कढई गरम झाल्यानंतर त्यामध्ये तूप घालून घेऊ. तूप गरम झाल्यानंतर बीट घालून घेऊ. 3-4 मिनिटे व्यवस्थित परतून घेऊ, जेणेकरून बीटाचा उग्र वास निघून जाईल. बीट आणि तूप व्यवस्थित मिक्स होईपर्यंत परतून घेऊ. बीट छान मऊ झाल्यानंतर त्यामध्ये किसून घेतलेले खोबरे घालून घेऊ. सुके खोबरे असल्यामुळे ते बीटमध्ये छान एकजीव व्हावे आणि मऊ व्हावे म्हणून आपण यात अर्धा कप दूध घालणार आहोत. आता हे मिश्रण मंद आचेवर 3-4 मिनिटे छान परतून घेऊया, जेणेकरून खोबरे दुधामध्ये मऊ होईल आणि बीट सोबत छान एकजीव होईल. आता मिश्रण छान एकत्र आले आहे. यात आपण घालूया 1 कप साखर. साखर घातल्यावर मिश्रण थोडे पातळ होईल. व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता यावर 2 मिनिटांसाठी झाकण ठेवून मंद आचेवर एक छान वाफ काढून घेऊया, ज्यामुळे साखरेचा पाक बीट आणि खोबऱ्यामध्ये आतपर्यंत मुरेल. झाकण काढल्यानंतर गॅस मध्यम आचेवर ठेवा. हे मिश्रण कढईच्या कडा सोडेपर्यंत आणि त्याचा एक गोळा होईपर्यंत आपल्याला सतत हलवत परतायचे आहे. सुके खोबरे असल्यामुळे हे मिश्रण खूप झटपट घट्ट होते आणि कढई सोडायला लागते. ज्यावर आपण मिश्रण काढणार आहे त्याला तूप लावून घ्या. 4-5 मिनिटं परतल्यानंतर आपले मिश्रण असे घट्ट होत आले आहे. हे बघा, मिश्रणाचा छान गोळा तयार झाला आहे आणि तूप पण सुटू लागले आहे. याचा अर्थ आपली बर्फी सेट होण्यासाठी मिश्रण अगदी तयार आहे. आपण गरमागरम मिश्रण आपण तूप लावलेल्या ट्रेवर काढून घेऊ. वाटीच्या मागच्या साईडला तूप लावून मिश्रण छान सपाट करून घेऊया. सजावटीसाठी तीळ घालून घेऊ. मिश्रण थंड होण्यासाठी असेच 1 तासासाठी बाजूला ठेवू. जर तुम्हाला घाई असेल तर तुम्ही अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवू शकता.
1 तास झालाय आणि आपली बीट बर्फी छान सेट झाली. आता आपण हिच्या वड्या पाडून घेऊया. बघा सुरी किती स्मूथली फिरत आहे. यावरून समजते की बर्फी किती मऊ झाली आहे. हे पहा आपली बीट बर्फी तयार आहे.